Hello students. Today we are going to new chapter in paper number second, 7th chapter, probability distribution. And in HSC board examination, the probability distribution carrying 5 marks. Now the first point is a random variable. Now we take one experiment, and by using this one experiment, we define the definition of random variable. Now suppose we have to given 3 seeds, and these 3 seeds are germinated. If here Y denote when seeds germinated and N denote when seeds does not germinated, then the sample space is, first we take 3 seeds are germinated, then 2 are germinated, that is Y, N, Y, Y and Y, N, Y. जे हे तिन्ही रुजण्याची पॉसिबिलिटी आहे. यस, इथं 2, इथं देखील 2 आहेत, इथं 2 आहेत. त्याच्यानंतर 1, Y, N, 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 Y, N. 2 झाल्यानंतर एकच रुजण्याची पॉसिबिलिटी. आता पुढचा N, N, Y, Y. And last, not germinated, N, N, N. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. That is N of S is 2⁻3, that is 8. हे आपण 10वीपर्यंतच पाहिलेले. तर कन्सिडर द नंबर ऑफ टाईम Y अपेअर्स. म्हणजे आपल्याला जर्मिनेटेडचं जर किती वेळा जर्मिनेट झाले ते काढायचं म्हटलं तर Y अपेअर्सची इम्पॉसिबल आउटकम जे आहेत ते कॅल्क्युलेट करायचे आहेत. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल X, विच इज कॉल्ड ॲज द रॅन्डम व्हेरिएबल. हिअर कॅपिटल X ऑफ YY 3, कॅपिटल X ऑफ Y, N, Y, two times, and capital X, Y, N, N, 1 times, and capital X of N, 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 0 times. ज्याच्यामध्ये Y 0 वेळा आलं, इथं 1, इथं 2 वेळा, इथं 3 वेळा. अशा पद्धतीने याची रेंज जी आहे, रेंज काय मिळाली? 0, 1, 2, 3. याला काय म्हणायचं? रेंज ऑफ द रॅन्डम व्हेरिएबल. रॅन्डम व्हेरिएबल इज डिनोटेड बाय X, अँड इफ यू X इज इक्वल टू XI. आता X इज इक्वल टू XI म्हणजे फर्स्ट I इज इक्वल टू 1, X इज इक्वल टू 0, I इज इक्वल टू 2, X इज इक्वल टू 1, X इज इक्वल टू 2, X इज इक्वल टू 3. याला काय म्हणायचं? रॅन्डम व्हेरिएबल. म्हणजे डेफिनेशन आपल्याला विचारले जाणार नाही. याचे म्हणजे बीज रुजण्याची पॉसिबिलिटी 0, 1, 2, 3. म्हणजे एकही बीज रुजलं हे 0 वेळा येऊ शकतं. एक बीज रुजलं 1 वेळा, 2 रुजले ते किती वेळा येईल ते पॉसिबिलिटी वेगळी आहे. 2 रुजण्याची पॉसिबिलिटी, 3 रुजण्याची पॉसिबिलिटी. तर किंवा आपण दुसरं उदाहरण घेऊया. 2 कॉईन्स आर टॉस, हेड, हेड टेल, टेल हेड, अँड टेल टेल. तर याच्यामध्ये हेड मिळण्याची पॉसिबिलिटी जी आहे ते हेड मिळणं इथं 0 वेळा आहे, म्हणजे X इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर एक हेड मिळण्याची X इज इक्वल टू 1 एक पॉसिबिलिटी असू शकते, 1 वेळा हेड. आणि तिसरी पॉसिबिलिटी आहे 2 वेळा हेड. म्हणजे या एक्सपेरिमेंटमध्ये जर आपला रॅन्डम व्हेरिएबल X हा काय डिनोट केला असेल, X इज डिनोट द uppermost face is head, 0 times heads,
1 टाइम्स हेड 2 टाइम्स हेड, याला रॅन्डम व्हेरिएबल म्हटलेलं. म्हणजे या चॅप्टरमध्ये आपल्याला अशा रॅन्डम व्हेरिएबलचा अभ्यास करायचा. आता याच्यामध्ये टाईप ऑफ व्हेरिएबल्स, देर आर 2 टाईप्स ऑफ व्हेरिएबल. डिस्क्रेट रॅन्डम व्हेरिएबल, आता याचं डेफिनेशन मी सांगत नाही, उदाहरण घेतो. ए व्हेरिएबल विच कॅन बी एक्सप्रेस इन पॉझिटिव्ह रिअल नंबर or a positive integer, not real number. For example 0 1 2 3. जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर नंबर ऑफ चिल्ड्रन इन फॅमिली, म्हणजे जे पूर्ण इंटिजर आहेत आणि ते पॉझिटिव्ह आहेत. 0 1 2 3 कंटिन्यू. नंबर ऑफ चिल्ड्रन इन फॅमिली, त्याच्यामध्ये 0 पॉसिबिलिटी आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, -1 वगैरे येऊ शकत नाही किंवा 1.5 येऊ शकत नाही. याला काय म्हणायचं? डिस्क्रेट रॅन्डम व्हेरिएबल. आणि कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलमध्ये वजन घेऊ शकतो आपण 55.3 kg, किंवा हाईट घेऊ शकतो 165.2 सेंटीमीटर. म्हणजे जे फ्रॅक्शनमध्ये येतात किंवा इंटरवलमध्ये येतात त्याला कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल म्हणायचं, आणि जे इंटिजरमध्ये आहे त्याला डिस्क्रेट रॅन्डम व्हेरिएबल म्हणायचं. तर आपण या चॅप्टरमध्ये दोन्हीचाही अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ डिस्क्रेट रॅन्डम व्हेरिएबल. तर इथं 6 फेज डायचा आपण एक्सपेरिमेंट घेऊया. 2 6 फेज डायस आर रोल. देन वी गेट S इज इक्वल टू 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 6, आणि लास्टला काय येणार आहे 6 1 6 2 6 6. हा एक्सपेरिमेंट घेतला आपण 10वीला पाहिलं आहे. याचा NOPS किती येतो? 36. आता याचा रॅन्डम व्हेरिएबलची पॉसिबिलिटी जी आहे ते आपण इथं पाहणार आहोत. तर NOPS इज इक्वल टू 36. आता याच्यामध्ये एक्स काय डिनोट करणार आहे आपण? एक्स इज डिनोट द सम ऑफ 2 नंबर्स इन द सॅम्पल स्पेस. तर डिनोट केलं आहे आपण. म्हणजे याची पॉसिबिलिटी जी आहे, सम किती येऊ शकते? 2 येऊ शकते. त्याच्यानंतर 1 अधिक 2 3 येऊ शकते, 4 येऊ शकते, 5 येऊ शकते, 6 येऊ शकते, 7 8 9 10 11 12. जसं 6 + 6 12, मिनिमम 1 + 1 2, एवढ्या पॉसिबिलिटी आहेत. म्हणजे आपला रॅन्डम व्हेरिएबल काय आहे? एक्स डिनोट द सम ऑफ 2 नंबर्स इन एनी सिंगल थ्रो. म्हणजे एकदा 2 थ्रो केल्यानंतर वरचे जे नंबर्स आहेत अप्परमोस्ट फेजचे, त्यांची बेरीज येण्याची शक्यता काय? 2 3 4. ह्या शक्यता ज्या आहेत त्या आपण एका टेबलमध्ये तयार करूया. आणि त्याची प्रॉबॅबिलिटी काढू. NOPS माहीत आहे आपल्याला. NOPS 36. 2 येण्याची पॉसिबिलिटी 1 1. त्याच्यानंतर 3 येण्याची 1 2 2 1. 4 येण्याची 1 3 3 1 2 2, 3च मिळतील. त्याच्यानंतर 5 येण्याची 1 4 4 1 2 3 3 2. एवढे 2च पॉसिबिलिटी आहेत. 1 4 4 1, नॉट 5. 6 मिळण्याची 1 5 5 1 2 4 4 2 and 3 3. 7 मिळण्याची 1 6 6 1 2 5 5 2 3 4 4 3. 8 मिळण्याची 1 7 सॉरी
8 मिळण्याची 7 नाही, आपला मॅक्झिमम 6 आहे. 1 6 म्हणलं तर 7 येईल. 2 6 8 6 2 3 5 5 3 अँड 4 4. 9 मिळण्याची पॉसिबिलिटी 3 6 6 3 4 5 5 4. 10 मिळण्याची पॉसिबिलिटी 4 6 6 4 5 5. त्याच्यानंतर 11 मिळण्याची पॉसिबिलिटी 5 6 6 5 आणि 12 6 6. हे पॉसिबिलिटी मिळाली आपल्याला. हे किती वेळा मिळालं आहे? म्हणजे यांची बेरीज 2. आणि आता टोटल याची प्रॉबॅबिलिटी आपल्याला जर काढायचं म्हटलं तर ती प्रॉबॅबिलिटी आपल्याला पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स, म्हणजे इथं किती येणार आहे 1/36. इथं किती येणार आहे 2/36. इथं 3/36. 1 2 3 4 4/36. 1 2 3 4 5 5/36. 1 2 3 4 5 6 6/36. 1 2 3 4 5 5/36. 1 2 3 4 4/36. 3/36 and 2/36. 1/36. तर ही झाली याची प्रॉबॅबिलिटी. म्हणजे एन ऑफ एस किती आहे 36 आहे. मग बेरीज 2 येण्याची शक्यता किती 1 वेळ आहे 1/36. 3 येण्याची किती 2 वेळ आहे 2/36. आणि याला काय म्हणायचं, हे पॉसिबल प्रोबॅबिलिटी जे आहेत पॉसिबल आउटकमचे हा टेबल दर्शवतो. आणि याच्यातच आपल्याला ती बेरीज जर करायची म्हटलं 2 + 1 3 3 6 4 10 15 15 आणि 6 21 21 आणि 26 30 31 33 34 36. म्हणजे यांची सम जी आहे समेशन ऑफ पी ऑफ एक्स आय इज इक्वल टू 1 to n काय असेल तो किती येणार आहे 1. म्हणजे यांच्या प्रॉबॅबिलिटीची बेरीज जी आहे ती 1 यायला पाहिजे. याच्यावर पुढची डेफिनेशन आपल्याला एक्सप्लेन करता येते. प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन. लेट एक्स डिनोट द रँडम व्हेरिएबल discrete random variable defined on sample space S x1 x2 dash xn. त्याची रेंज. Then set of x, the p of x is equal to xi for each xi is called probability mass function. त्याची probability greater than or equal to 0 पाहिजे आणि त्या सर्वांची बेरीज 1 पाहिजे. असं असेल तर त्याला काय म्हणतो प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन. हा पॉईंट एक आपल्याला यातला 2 नंबरचा पॉईंट. म्हणजे प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि प्रॉबॅबिलिटी याला म्हणायचं प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. हा या एक्सपेरिमेंटचा टेबल जो तयार झाला त्याला काय म्हणायचं प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आणि त्यांची बेरीज जी आहे ती 1 मिळाली, याला काय म्हणायचं प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन. म्हणजे एखाद्या एक्सपेरिमेंटचं प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार केल्यानंतर त्याच्या प्रॉबॅबिलिटीची बेरीज जर 1 आली तर त्याला काय म्हणायचं प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन. मग तो एक्सपेरिमेंट कुठलाही असेल. तर पुढच्या पिरियडला आपण वेगवेगळे एक्झाम्पल असे पाहणार आहोत. आजच्या पिरियडला आपण काय पाहिलं
रँडम व्हेरिएबल, डिस्क्रेट रँडम व्हेरिएबल. आता कंटिन्युअस पुढच्या भागात येणार आहे. आपण याची प्रॉबॅबिलिटी फक्त पाहिली आणि त्याच्यानंतर प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ डिस्क्रेट रँडम व्हेरिएबल आणि शेवटचा पॉईंट प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन. तर एक्झाम्पलच्या आधारे आपण या डेफिनेशन एक्सप्लेन केल्या. पुढच्या पिरियडला याची एक्झाम्पल सॉल्व करूया. ओके, थँक्यू.